महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात आहे ते राजकीय हालचालींना वेग आला आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आहे ते उमेदवार आपल्या पक्षाकडून जागा मागत आहेत आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देखील या ठिकाणी येत आहेत। नुकताच कृष्णराज महाडिक यांनी प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपमधून नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि यासोबतच काल रात्री उशिरापर्यंत काँग्रेसची आहे ती उमेदवारी यादी जाहीर झाली आहे आणि याच पहिल्याच यादीमध्ये 48 उमेदवारांना आहे ती संधी देण्यात आली आहे आणि यामध्ये 3 घरामध्ये 2 तिकीट दिल्याचं चित्र देखील सध्या स्पष्ट झालं आहे। आणि यासोबतच राष्ट्रवादीचं नाराजी नाट्य सुरू झाल्यानंतर इंडिया आघाडी असेल महाविकास आघाडी असेल यामधून राष्ट्रवादी आहे ती बाहेर पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। याचबरोबर आप पक्षाच्या वतीनं इंडिया आघाडीमध्ये आहे ते जागा वाटपावरून तिढा निर्माण झाला आणि याच कारणामुळे आहे ते आप पक्ष या इंडिया आघाडीमधून बाहेर पडला आणि स्वतंत्र लढण्याचा आहे ते निर्णय घेतला आणि याचबरोबर आता आप सोबत वंचित आहे ते आघाडी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि आप आणि वंचितच्या आघाडीमधून कार्यकर्ता पाठ्यांना राबवण्यात येत असल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। खरं तर कोल्हापूरमध्ये खासदार आणि आमदारांच्या मुलांना तिकीट देण्याचा जे काही प्रयत्न आहे ते सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि यालाच टक्कर देण्यासाठी आपच्या वतीनं ही आघाडी जोडल्याचं सांगण्यात येत आहे। या सर्व राजकीय घडामोडीनंतर प्रचाराला देखील जोरात वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं अशी टॅगलाईनवरील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत जाहीरनामा आहे ते तयार करण्यात येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज सकाळी आमदार सतेज पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधत ज्या काही सूचना असतील त्या घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि याचबरोबर वेगवेगळे नेते असतील त्यांच्या देखील प्रचार दौऱ्यांना वेग आला आहे। अजून देखील शिवसेना गटाचे असेल उमेदवारी जाहीर झाली नाही आणि भाजपची देखील अजून देखील जाहीर झाली नाही, मात्र तरीही याचबरोबर जे उमेदवार आहेत ते स्वबळावर लढणार आहेत त्यांच्या वतीनं देखील उमेदवारी अर्ज आहे ते भरण्यात येत आहे आणि यांच्याकडून देखील प्रचाराला आहे ते प्रचंड वेग आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। कोल्हापूर शहरात याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आहे ते जोरात तापल्याचं दिसत आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरचं राजकारण कायमच चर्चेचा विषय असतो आणि यावेळेस देखील या निवडणुकीमुळे कोल्हापूरचं राजकारण आहे ते सध्या चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि यापुढे पाहावं लागेल की एकंदरीतच कोल्हापूरमध्ये काय राजकीय घडामोडी घडणार आहेत आणि काय नेमक्या घडामोडी असणार आहेत। याचबरोबर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय यंत्रणा आहे ते ऍक्टिव्ह मोड झाल्याचं पाहायला मिळत आहे। आतापर्यंत कोल्हापूरमध्ये 1123 आहेत ते ईव्हीएम दाखल झाले आहेत आणि आज शनिवार उरलेले 883 ईव्हीएम आहेत ते दाखल होणार आहेत आणि उद्या रविवारी या सर्व ईव्हीएमची तपासणी केली जाणार असल्याची माहिती प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे। एकंदरीतच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांची यंत्रणा सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।